हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण जोशी काकांसोबत बुद्धियोग या ग्रंथाचा अभ्यास करतोय. आज 7 मे 2025. सगळ्यांना नम्र विनंती की त्यांनी आपले ऑडिओ व्हिडिओ कृपया बंद ठेवावे. पुढील सूत्रे श्री जोशी काकांकडे. हरिओम. सर्वांना हरिओम. सुरुवात करूया प्रार्थनेने. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभारंभतो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारवासा गमो पंथ अनंत या राघवाचा. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ज्ञानरूप स्वामीजी शक्ती शांती रूप महाशून्य हृदयस्थ ईश्वरास सादर प्रणाम. राष्ट्रकल्याण प्रार्थना म्हणतो. आज त्याच्या अगोदर जय हिंद म्हणतो. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. आज आपला तिसरा पाठ आहे बुद्धियोग ह्या ग्रंथावरील. आणि आपण मागच्या पाठात स्वामीजींचा जो पहिला चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये त्यांनी ह्याबद्दल प्राथमिक काही गोष्टी दिलेल्या आहेत त्यापर्यंत आलो होतो. पण काही नवीन लोक असतील नेहमीप्रमाणे त्याप्रमाणे त्यांच्यासाठी मागचा थोडक्यात आढावा घेऊया. सुखप्राप्तीसाठी प्रयत्न कसे करायचे हे आपण योगग्रंथातून शिकतो. आता हे विषयातून किंवा आपल्याला इच्छापूर्तीतून सुख कसं मिळतं त्यासाठी आपल्या आत काय प्रक्रिया घडते. आत याचा अर्थ आपल्या अंतःकरणात, आपल्या मनात, हे समजून घेण्यासाठी हा अंतःकरण ही संकल्पना आपण मागच्या 2 पाठामध्ये बघितली. या अंतःकरणापैकी करण या शब्दाचा अर्थ आहे इंद्रिय आणि अंतःकरण या शब्दाचा अर्थ आतील इंद्रिय. म्हणजे कर्मेंद्रिय बाहेर आहेत, ज्ञानेंद्रिय बाहेर आहेत. ही 10 इंद्रियांच्या व्यतिरिक्त 11वं जे इंद्रिय जे आत आहे त्याला अंतःकरण असं म्हणतात. आणि या अंतःकरणाचं 4 प्रकारे व्यक्तीकरण होतं किंवा 4 प्रकारे हे अंतःकरण आपल्याला भासतं. त्या 4 गोष्टीला म्हणतात मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या संकल्पना आपण विस्ताराने मागच्या वेळेस बघितल्या. संकल्प विकल्पात्मिका वृत्ती सा मना अशी मनाची व्याख्या भगवद्गीतेमध्ये दिलेली आहे. मन म्हणजे इच्छा निर्माण झाली की त्या इच्छेला, त्या संकल्पाला वेगळे वेगळे पर्याय सुचवतो आणि त्या पर्यायाबद्दल विचार करतो ते मन. ह्या वेगळ्या वेगळ्या पर्यायावर जो निर्णय घेतला जातो त्याला बुद्धी म्हणतात. निश्चयात्मिका वृत्ती सा बुद्धी. नंतर एकदा एखाद्या गोष्टीचं चिंतन सुरू झालं म्हणजे एखादी इच्छा निर्माण झाली, त्या इच्छेची निर्णय झाला बुद्धीकडून,
की त्याची अंमलबजावणी सुरू होते आणि त्या सर्व कालावधीमध्ये जे अंतःकरणाचा भाग असतो त्याला चित्त असं म्हणतात. चिंतनात्मिका वृत्तीसह चित्त आणि अहम अहम कारयती इति अहंकारा. माझं मन, माझी इच्छा, माझे संकल्प, माझे विकल्प, माझा निश्चय, माझं चित्त, हे माझं माझं करणारं जे असतं त्याला अहंकार असं म्हणतात. म्हणजे अंतःकरण एकच आहे, पण त्या अंतःकरणाला त्याच्या कार्याप्रमाणे वेगवेगळे नाव दिलेले आहे आणि हा अध्यात्माचा विषय आहे. अंतःकरणाच्या या ज्या 4 वृत्ती आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, ह्या 4 वृत्ती जेव्हा शांत होतात, स्वस्थ होतात, त्यावेळेला ह्या सगळ्या वृत्ती शांत झाल्यामुळे, लीन झाल्यामुळे त्या मूळ स्वरूपात जातात. त्याला चिदाभास असं आपण म्हटलं. आणि ह्या मूळ स्थिर जातात, म्हणजे मूळ ठिकाणी ह्या 4 वृत्ती गेल्यानंतर ब्रह्माच्या किंवा आपल्या आत्म्याच्या ठिकाणी त्या 4 वृत्ती गेल्यानंतर चिदाभासात त्या लीन झाल्यानंतर जी गोष्ट प्रगट होते त्याला आत्मानंद म्हणतात. आणि आपल्याला होणारा प्रत्येक जो सुख आहे, प्रत्येक जो आनंद आहे, तो अशा पद्धतीने होतो. हे आपण काही उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेतलं. आता हे अंतःकरण आपल्याला सुखी करणारे किंवा आपल्याला दुःखी करणारे, म्हणून अंतःकरणाची काळजी घेणं आवश्यक आहे. आणि अंतःकरण हे धर्मशाळेसारखं ठेवता उपयोगी नाही, तर ते मंदिरासारखं पवित्र झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपण मागच्या वेळेला ते बघितलं. आणि अंतःकरण जर का आपल्याला व्यवस्थित ठेवायचं असेल, शुद्ध ठेवायचं असेल, शांत ठेवायचं असेल, तर कर्म आणि उपासना या 2 गोष्टीशिवाय परमार्थामध्ये सुटका नाही. करुणाष्टक, आता कर्म म्हणजे निष्काम कर्म आणि उपासना म्हणजे निष्काम उपासना, ह्या 2 गोष्टी केल्याशिवाय आपलं अंतःकरण शुद्ध होणार नाही. आणि ते अंतःकरण शुद्ध नाही झालं तर आपली पारमार्थिक प्रगती होणार नाही. हा भाग आपण मागच्या वेळेला बघितला. आता हे सगळं सोपं आहे का करणं? तर मुळीच सोपं नाही, अत्यंत अवघड गोष्ट आहे. आणि त्यालाच साधना असं म्हणतात. सहज साधत नाही ती साधना. आणि त्याच वेळेला आपण ही साधना बघत असताना समर्थ रामदास स्वामी त्यांच्या तपकाळात असताना, त्यांच्या साधना काळात असताना, त्यांच्या वयवर्षापासून 12 वर्षापर्यंत ते 12 वर्षापासून ते 24 वर्षापर्यंत त्यांनी जी गोदावरी नदीमध्ये त्या टाकळी गावाच्या जवळ साधना केली, त्या साधनेबद्दल साधना करत असताना त्यांची आंतरिक स्थिती काय आहे ती काही करुणाष्टकांच्या माध्यमातून बघितली. आणि ती प्रत्येक साधकाला अशा पद्धतीची स्थिती ही क्रमाने प्राप्त होते आणि त्याचा सामना करावा लागतो. आणि समर्थांसारख्या अत्यंत श्रेष्ठ संतांना, श्रेष्ठ व्यक्तीला सुद्धा त्यांच्या साधक स्थितीमध्ये ही जी करुणाष्टकं सुचली आणि ती त्यांनी आपल्यासमोर मांडलेली आहेत, आपल्यासमोर ठेवलेली आहेत, ती आपण मागच्या वेळेला बघितली. नंतर आता बुद्धियोगाचा विचार करत असताना या बुद्धीचा सारं टोटल जर का विचार करायचा म्हटला, बुद्धीचा एकंदर आणि सविस्तर विचार करायचा म्हटला, तर आपण बुद्धी, मेधा, प्रज्ञा आणि वृतंबरा ह्या बुद्धीच्याच वेगळ्या वेगळ्या प्रती किंवा वेगळ्या वेगळ्या स्टेजेस बघण्याचा मागच्या वेळेला प्रयत्न केला. आता बुद्धी हे ज्ञानप्राप्तीचं साधन आहे, तर प्रज्ञा आणि ऋतंबरा हे ज्ञानाचं स्वरूप आहे. म्हणजे ज्ञानाचं साधन एक आहे आणि त्या ज्ञानाचं स्वरूप समजणं हे दुसरं आहे. बुद्धी जी आहे ती तर्क आणि विचार करते, तर प्रज्ञा आणि ऋतंबरा अंतर्ज्ञानाला महत्व देतात. एक बाह्य ज्ञानाला महत्व देते, एक अंतर्ज्ञानाला महत्व देतात. बुद्धीचा वापर करण्यासाठी आपण ज्ञान मिळवण्यासाठी करतो आणि निर्णय घेण्यासाठी करतो, तर प्रज्ञा आणि ऋतंबरा आपल्याला चिरंतन सत्य आणि ते सत्य ज्या नैसर्गिक नियमावर आधारित असतं त्याची जाणीव करून देतात. तर अशा पद्धतीने आपण बुद्धीचे जसे अंतःकरणाचे 4 स्तर बघितले, तसे बुद्धीचे प्रगत होणारे 4 स्तर बघितले: बुद्धी, मेधा, प्रज्ञा आणि ऋतंबरा. आणि ह्या सगळ्या आपण गोष्टी कशासाठी बघतो हे एकदा लक्षात ठेवलं पाहिजे की बुद्धियोगाचा आपल्याला अभ्यास करायचा असताना बुद्धी म्हणजे ही संकल्पना काय आहे, बुद्धीच्या काय पद्धतीने आपल्याला फायदा होतो, बुद्धीचा आपल्याला उपयोग काय होतो, अगदी बाह्य जगाच्या ज्ञानापासून ते अंतर्ज्ञानापर्यंत बुद्धी आपल्याला कशी उपयोग पडते हे बघण्यासाठी आपण हे सगळं बघतोय. आणि
सर्वसामान्यांची जी बुद्धी, ज्याला आपण बुद्धी म्हणतो, जी बाह्य ज्ञान घेण्यासाठी आपण वापरतो ती बुद्धी, त्या सर्वसामान्य माणसांच्या बुद्धीमध्ये 4 दोष सामान्यपणे असतात आणि ते आपण मागच्या वेळेला सविस्तर बघितले. एक आहे भ्रम, एक प्रमाद आहे, एक कर्णापाटव आणि विप्रजिप्सा. आता हे सगळं परत आपल्याला फार डिटेलमध्ये बघणं शक्य नाही, परंतु हा थोडक्यात आढावा म्हणजे प्रत्येकाची जरी बुद्धी खूप चांगली असली तर त्याच्यामध्ये कधीतरी भ्रम निर्माण होऊ शकतो, कधी निर्णय घेण्यात चुका होऊ शकतात, एखाद वेळ काही एखाद्या विषयाविषयी पटुत्व कमी पडतं आणि स्वार्थ आणि लोभ ह्या सगळ्या गोष्टी पाठीमागे असतात बुद्धीच्या. त्यामुळे हे दोष सामान्य माणसाच्या बुद्धीत असतात. असे दोष असामान्य लोकांच्या असतात. म्हणून जे ऋषी किंवा जे द्रष्टे, जे वेदकाळात होऊन गेले किंवा ज्याने अत्यंत साधनेच्या प्रगत अवस्थेमध्ये जो विचार केला, ज्यांची बुद्धी ही प्रज्ञा आणि गुतंबरा स्टेजला होती, त्यांनी मांडलेलं जे वाङ्मय आहे, ज्याला वेद वाङ्मय म्हणतात किंवा उपनिषद म्हणतात, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे कुठलेही दोष नसल्यामुळे ते जे आहे ते आदर्श आहे आणि त्याच्यातलं असलेलं ज्ञान हे सर्वमान्य असतं आणि म्हणून ते अध्यात्माचं त्या ज्ञानाच्या आधाराने अध्यात्माची साधना चालते. आता शेवटी आपण हेही बघितलं की आतापर्यंतच्या 2 पुस्तकामध्ये म्हणजे विषयोग आणि भाग्ययोग मध्ये स्वामीजींनी हा दोन्ही ठिकाणी हा मुद्दा मांडलेला आहे की मानवी मेंदू प्रगत झालेला आहे. जसजसं उत्क्रांती झाली आणि प्राणी उत्क्रांत होत गेत, मेंदू उत्क्रांत होत झाला, तर माणसाचा मेंदू सर्वात प्रगत झालेला आहे. परंतु माणसाची बुद्धी प्रगत झाली आणि बुद्धी प्रगत झाली, ती प्रगती काय अधोगती आहे हे सुद्धा मागच्या वेळेला आपण बघितलं आणि हे प्रत्येक योग ग्रंथात आपण बघितलेलं गेलेलं आहे. कारण स्वामीजीने हा विचार प्रत्यक्ष मांडलेला आहे. बुद्धी प्रगत झाली, पण सर्वसामान्य प्राण्यांना फक्त तुमचं काम आणि क्रोध हे 2च विचार असतात. परंतु माणसाला हे विकार वाढले. काम क्रोधाबरोबर मोह, मद, मत्सर, माया ह्या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या आणि त्याच्यातून माणसाची सुख वाढली की दुःख वाढली ह्याच्याबद्दल सुद्धा सविस्तर विचार आपला करून झालेला आहे. या सगळ्या गोष्टी प्रस्तावनेच्या पाठामध्ये स्वामीजींनी अत्यंत थोडक्यात मांडलेल्या आहेत, परंतु आपण त्या समजून घेण्याचा प्रयत्न करतोय अधिक पद्धतीने. स्वामीजींनी अशाच विषयावरचं एक अत्यंत उत्कृष्ट असं पुस्तक लिहिलं आहे. त्याचं नाव आहे सायन्स अँड फिलॉसॉफी. आणि ह्या सायन्स अँड फिलॉसॉफीच्या ऑथर नोटमध्ये म्हणजे प्रस्तावनेमध्ये स्वामीजी म्हणतात की सायंटिफिक नॉलेज कव्हर्स ए व्हेरी स्मॉल पार्ट ऑफ द थिंग्स दॅट इंटरेस्ट मनकाइंड अँड ऑट टू इंटरेस्ट देम. म्हणजे माणसाला ज्या एकंदर जिज्ञासा आहेत किंवा जिज्ञासा असू शकतात माणसाला, त्या सर्व जिज्ञासा क्षेत्रापैकी अत्यंत छोटं क्षेत्र हे शास्त्रीय ज्ञानामध्ये कव्हर होत असतं आणि अनेक गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर होत जात नसतात. आपण ह्याच्याबद्दल आणखीन पुढे बघूया, पण स्वामीजीने हे वाक्य तिथे म्हटलेलं आहे. देर आर ग्रेट मेनी थिंग्स ऑफ इमेन्स इंटरेस्ट अबाउट विच सायन्स ॲट प्रेझेंट ॲट एनी रेट नोज व्हेरी लिटिल. म्हणजे ह्या सगळ्या ज्या जिज्ञासा माणसाला आहेत जाणून घेण्याच्या, त्या जाणून घेण्याच्या जिज्ञासांपैकी अत्यंत काही भागच विज्ञान फक्त प्रकाशित करू शकतो. मग फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञान, त्याच्याबद्दल स्वामीजीने म्हटलंय, आय डोंट वॉन्ट पीपल्स इमॅजिनेशन टू बी लिमिटेड अँड एनक्लोज विदिन व्हॉट कॅन बी नाऊ नोन. आय थिंक दॅट to enlarge your imaginative view of the world in the hypothetical realm in one of the uses of philosophy. म्हणजे माणसाच्या ज्ञात विश्वाचं ज्ञान घेणं ही एक बाब आहे आणि माणसाला अज्ञात विश्वाबद्दल किंवा अज्ञात जो काही ज्ञानाचा भाग आहे त्याच्याबद्दल जो प्रचंड जे आकर्षण वाटतं ती जाणून घेणं हे दुसरं भाग आहे आणि हे फिलॉसॉफीमध्ये येऊ शकतं. आणि ह्याच्यापेक्षा आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे, स्वामीजी म्हणतात, and that is to show that there are things which we thought we knew and don't know. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की आम्हाला गोष्टी माहिती असतात. आता सुख, मन ह्या गोष्टी अगदी नेहमी आपण वापरतो, पण सुख म्हणजे काय, मन म्हणजे काय ह्याच्या नक्की गोष्टी आपल्याला सगळ्या म्हणजे एक्सक्लुझिव्हली सगळ्या गोष्टी किंवा ज्याच्या व्याख्या म्हणतात अशा बऱ्याच वेळा माहीत नसतात.
On the other hand, philosophy is to keep us thinking about things that we may come to know, and on the other hand, to keep us modestly aware of how much what seems like knowledge is not a knowledge. म्हणजे आपलं ज्ञान आपण जे म्हणून समजतो, आपली जी प्रगती झाली आपण असं समजतो, म्हणजे माणूस म्हणजे फार प्रगत, ते खरंच तसं आहे का? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जर का आपल्याला करायचा असेल तर तत्वज्ञान लागतं. आणि म्हणून विज्ञान आणि तत्वज्ञान या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. अर्थात हा पुस्तकाचा विषय खूप मोठा आहे, परंतु एक बुद्धीच्या संदर्भात आपण जो विचार करतोय त्या ठिकाणी सुद्धा स्वामीजींनी असं म्हटलेलं आहे की बुद्धी आधारित जे विज्ञान आहे ते आणि प्रज्ञा आणि ऋतंभर आधारित जी फिलॉसॉफी किंवा जे तत्वज्ञान आहे त्याचा दोन्हीचा आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जीवनात उपयोग आहे. आता ह्याच पुस्तकात स्वामीजींनी विज्ञानाला सुद्धा मर्यादा आहेत असं म्हटलेलं आहे. सायन्स हॅज डेफिनेट लिमिट्स. सायन्स डझंट मेक मॉरल जजमेंट्स. सायन्स डझंट मेक ऍस्थेटिक जजमेंट्स. म्हणजे मॉरल जजमेंट म्हणजे नैतिकतेच्या बद्दल निर्णय विज्ञान घेत नाही. नंतर ऍस्थेटिक म्हणजे सौंदर्यशास्त्राच्या बाबतीत सौंदर्यशास्त्र ही तत्वज्ञानाची शाखा आहे. म्हणजे सौंदर्य म्हणा, चव म्हणा, ह्या सगळ्याच्या स्वरूपाची जी संबंधित आहे ती व्यापक अर्थाने कलेच्या तत्वज्ञानाचा समावेश करते. सौंदर्यशास्त्र, कलात्मक चव आणि प्रत्येक व्यक्तीच्या त्याच्याबद्दलचं प्राधान्य, प्रत्येक व्यक्तीची मूल्य ह्याबद्दलचं निर्णयाचं परीक्षण तत्वज्ञान करू शकतो, पण विज्ञानही करू शकत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे सायन्स डझंट टेल यू हाऊ टू यूज सायंटिफिक नॉलेज. म्हणजे सायन्स तुमच्यासमोर ज्ञान देईल, सायन्स तुम्हाला तंत्रज्ञान देईल, परंतु त्या तंत्रज्ञानाचा तुम्ही वापर कसा करायचा हे तुम्हाला विज्ञान सांगणार नाही, कारण तो मॉरॅलिटी किंवा अन्य तत्वज्ञानाच्या विषयामध्ये भाग येतो. सायन्स डझंट ड्रॉ कन्क्लुजन अबाउट सुपर नॅचरल एक्सप्लेनेशन्स. म्हणजे ज्याला अतींद्रिय शक्ती म्हणतात किंवा ज्याला आपण अलौकिक म्हणतो. लौकिक म्हणजे जे आपल्याला लोकांमध्ये दिसतं ते, जगामध्ये दिसतं ते. अलौकिक म्हणजे जगाच्या पलीकडे. अतींद्रिय म्हणजे इंद्रियांच्या पलीकडे जाणण्यासारख्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्याबद्दल एक्सप्लेनेशन विज्ञान देऊ शकत नाही. आपण थोडक्या डिटेलमध्ये पण बघूया सगळ्या गोष्टी, कारण ह्या एकदा गोष्टी कशासाठी आपण समजून घेतो. ह्याच्यामध्ये विज्ञानाच्या मर्यादा आपण किंवा विज्ञानाला आपण दोष देत नाहीये. विज्ञानाचा उपयोग तर आपण क्षणाक्षणाला करतो आहोत, त्याच्यामुळे त्याचा प्रश्न नाहीये. परंतु विज्ञान म्हणजेच सर्वस्व नाही. जर का जीवन समजायचं असेल तर विज्ञानावर अन्य काही गोष्टी सुद्धा समजून घेतल्या पाहिजेत. हे समजून घेण्यासाठी आपण ह्या गोष्टी समजून घेतोय आता, आणि स्वामीजींनी ज्या समजून आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपण वेगळ्या पद्धतीने थोड्याशा अधिक पद्धतीने समजून घेतो. सायन्स हॅज इनहरंट लिमिटेशन्स स्टेमिंग फ्रॉम इट्स मेथडॉलॉजी, स्कोप अँड द नेचर ऑफ द ह्युमन इन्क्वायरी इट इन्व्हॉल्व्स. म्हणजे मानवी जिज्ञासेच्या अनेक कक्षा विज्ञान करू शकत नाही, कव्हर करू शकत नाही. विज्ञान त्याच्यावर विचार करू शकत नाही, हे आपण बघितलं. The inability to address value judgment, moral questions, or supernatural phenomena, as well as constraints on the research methods and funding. आता ह्याच्याबद्दल थोडंसं आणखीन आपण बघूया. काय काय लिमिटेशन्स आहेत, काय काय मर्यादा आहेत सायन्सच्या. सायन्स प्रायमरी डील्स विथ ऑब्झर्वेबल अँड मेजरेबल फिनॉमिना, लिव्हिंग एरियाज लाईक एथिक्स, मॉरॅलिटी अँड सुपरनॅचरल बियॉन्ड इट्स रिच. हे आपण थोडंसं बघितलं. नंतर व्हॅल्यू जजमेंट, मूल्य निर्णय. Science cannot provide answers to questions of value, such as whether something is right or wrong, something is beautiful or ugly. म्हणजे दोन परिस्थितीमध्ये हे योग्य हे अयोग्य असं सायन्स सांगणार नाही, म्हणजे एथिकली सांगणार नाही, किंवा ही गोष्ट सुंदर आहे, ही गोष्ट कमी सुंदर आहे असं मूल्य निर्णय सायन्स देऊ शकत नाही. सायन्स कॅनॉट आन्सर मॉरल क्वेश्चन्स. बघा, इच्छा मरण हे जस्टिफाईड आहे, म्हणजे तुमच्या स्वतःच्या इच्छेने तुम्ही मरण घेऊ शकता का नाही ह्याच्याबद्दल सायन्स विज्ञान निर्णय देऊ शकत नाही. परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्या तत्वज्ञानाच्या वेगळ्या वेगळ्या शाखामध्ये येतात त्यामध्ये हा निर्णय होऊ शकतो. सायन्स स्ट्रगल्स टू ॲड्रेस क्वेश्चन्स अबाउट द सुपरनॅचरल ॲज दीज ऑफन लॅक एम्पेरिकल एव्हिडन्स and are beyond the scope of scientific. म्हणजे देवदूत, राक्षस, भूत, देव, आत्मा
ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टीबद्दल सायन्स आपल्याला काही सांगू शकत नाही. आता विज्ञानाच्या जी कार्यपद्धती आहे त्याच्यामध्ये काही मर्यादा आहेत. आता एक कंट्रोल प्रायोगिक गट म्हणजे ज्या गटावर आपण प्रयोग करतोय आणि त्या वेगळ्या वेगळ्या व्हेरिएबल्सकडे त्या गटाचं आपण निरीक्षण करतोय, तो प्रायोगिक गट. आणि दुसरा त्याच्याशी कम्पेअर करताना नियंत्रण ग्रुप, म्हणजे अशा कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नसलेला साधा ग्रुप, म्हणजे ज्याच्यावर काही व्हेरिएबल्स देत नाही. अशा दोन ग्रुपमध्ये कम्पॅरिझन करून मग त्याच्यानंतर जजमेंट करून की त्याच्यानंतर निर्णय वैज्ञानिक प्रयोगात करू शकतात. नंतर सायंटिफिक मेथड्स एम्फसाइजेस falsibility, meaning hypothesis must be testable and potentially disprovable. म्हणजे कुठली गोष्ट टेस्ट करायला लागते विज्ञानाच्या भाषेमध्ये. आता बघा, मागे एकदा मला आठवतंय की बुद्धिवर्धन प्रयोगाबद्दल जेव्हा प्रयोग चालू होते त्यावेळेला ह्युमन बायस ही गोष्ट, म्हणजे माणूस प्रत्येक वेळेला सत्यच सांगेल असं नाही, तर त्यावेळेला आईवडिलांना खाली वाकून नमस्कार तुम्ही करता का नाही, अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांचा डेटा घेतला होता. आणि हे सगळं त्यांच्या जजमेंटवर अवलंबून आहे. म्हणजे त्यांनी हो म्हटलं तर हो, ते नाही म्हटलं नाही. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी विशेष तसं प्रत्यक्षात न करता ते टिकमार्क केलेले होते. आणि टिकमार्क केले होते पण त्यांचे मार्क वाढले नव्हते. व्हेरॅज जे अत्यंत प्रामाणिक होते त्यांनी जेव्हा जेव्हा केला तेव्हाच ते टिकमार्क केले होते नमस्काराचे. आणि त्या प्रामाणिकपणे केलेल्या नमस्कारांचे अत्यंत लोक कमी होते आणि त्यांचे मार्क वाढले होते. आणि असं सिद्ध झालं की नमस्कार करून मार्क कमी वाढतात, पण नमस्कार केल्यानंतर असं काहीतरी चुकीचा डेटा येऊ शकतो. आणि त्याच्यामुळे अशा गोष्टी ह्युमन बायस, म्हणजे शेवटी जिथे ह्युमन बायस आहे किंवा जिथे मानवी मन आहे त्यावेळेस जर आपण एक्सपिरियन्स केले तर ते बरोबर येतीलच अशी शाश्वती नसते. नंतर बऱ्याच वेळेला फंडिंग कन्स्ट्रेंट्स असतात. हे सगळे प्रयोग करायला विज्ञानाला खूप पैसे लागतात आणि त्या पैशाच्या लिमिट्समध्ये हे सगळ्या गोष्टी करायला लागतात. त्यामुळे जेवढ्या पद्धतीने त्या रिसोर्सेस वापरायला पाहिजेत किंवा ज्या पद्धतीने त्या वापरल्या गेल्या पाहिजेत त्या प्रत्येक वेळेला त्या होणार नाहीत. एक वेगळ्या म्हणजे असे हा विषय खूप मोठा आहे आणि समजून घेण्यासाठी पण लिमिटेशन्स आहेत. परंतु आपण ह्या सगळ्या गोष्टी थोडक्यात समजून घेतोय. नंतर सायंटिफिक मेथड ऑफन फोकसेस ऑन आयसोलेटिंग स्पेसिफिक फॅक्टर्स टू स्टडी विच कॅन लीड टू अ सिम्प्लिफाईड अंडरस्टँडिंग ऑफ कॉम्प्लेक्स फिनॉमिना. The scientific methods encourage a generalization which can sometimes lead to oversimplification of complex realities and the loss of nuance. आता बऱ्याच वेळा आपण म्हणतो लेफ्ट राईट ब्रेन फंक्शन डिस्ट्रीब्युशन, की डाव्या मेंदूत हे विषय आहेत, उजव्या मेंदूत हे विषय आहेत. आता हे आपण एक सिम्प्लिफाईड पद्धतीने ते समजून सांगण्यासाठी केलेलं आहे. परंतु तो डाव्या मेंदूचा विषय डाव्या मेंदूतच असेल किंवा त्याला उजव्या मेंदूच्या प्रक्रियेची सपोर्ट लागत नाही असं नसतो. परंतु एक सिम्प्लिफाय करून आपण त्या गोष्टी मांडतो आणि हा सिम्प्लिफिकेशनचा सुद्धा कधी कधी लिमिटेशन येऊ शकतं. द इंटरप्रिटेशन ऑफ सायंटिफिक डाटा कॅन बी सब्जेक्टिव्ह अँड इन्फ्लुएन्स्ड बाय रिसर्चर्स, प्रायर नॉलेज अँड बिलीफ्स. म्हणजे परत व्यक्तिसापेक्ष निर्णय होतात. हा जो इंडिव्हिज्युअल बायस आहे किंवा व्यक्तिगत स्वार्थ आहे हा सुद्धा त्याला गायडिंग फॅक्टर असू शकतो. कारण शेवटी डेटाचं इंटरप्रिटेशन आणि डेटाची मांडणी ही त्या व्यक्तीलाच करायची असते. सायंटिफिक नॉलेज इज कॉन्स्टंटली इव्हॉल्विंग अँड व्हॉट इज कन्सिडर्ड ट्रू टुडे मे बी डिस्प्रोव्हन इन द फ्युचर. मेंदूच्या बाबतीत असं म्हणायचं की मेंदू एकदा साधारणतः लहानपणी फॉर्म झाला, साधारण 21व्या वर्षापर्यंत मेंदूची काय रचना पूर्ण होते आणि नंतर ती काय बदलत नाही असा पूर्वीचा समज होता. पण आता तो समज बदललेला आहे आणि आयुष्यभर मेंदूमध्ये बदल होऊ शकतात अशा गोष्टी होतात. मग विज्ञानामध्ये असं असतं की त्यावेळेला जे सिद्ध झालं ते मांडलं जातं, त्याच्यानंतर परत त्याच्यामध्ये गोष्टी होऊ शकतात. हा बदल पण विज्ञानामध्ये होऊ शकतो. तर अशा पद्धतीने अनेक गोष्टी आहेत. सायन्स इज नॉट एंटायरली फ्री फ्रॉम कल्चरल इन्फ्लुएन्सेस विच कॅन इम्पॅक्ट द क्वेश्चन आस्क्ड, द मेथड यूज्ड अँड द इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट्स.
शेवटी कल्चरल इन्फ्लुएन्स, प्रयोग घेणारा माणूस सुद्धा कुठल्या तरी कल्चरमध्ये वाढलेला असतो, त्याची एक कल्चरल बेस तयार झालेला असतो आणि मग ह्या इन्फ्लुएन्स त्या प्रयोगामध्ये पण उतरू शकतो. तर अशा पद्धतीने अनेक गोष्टी आहेत आणि विज्ञानाच्या आणि वैज्ञानिक प्रयोगाच्या मर्यादा थोडक्यात आपण बघितल्या. दुसरं एक बिग क्वेश्चन्स विच सायन्स डज नॉट आन्सर. आपण जर काही गुगलवर बघितलं किंवा आता एआयचा वापर करून बघितलं की बरेच असे मोठे प्रश्न आहेत की त्याला विज्ञानाकडे उत्तर नाही. ते कुठले कुठले आहेत? थोडक्यात असे आहेत. सायन्स कांट आन्सर मेनी बिग क्वेश्चन्स इन्क्लुडिंग दोज अबाउट द युनिव्हर्स. म्हणजे या विश्वाबद्दलचे अनेक प्रश्न विज्ञानाला देता येत नाही. कॉन्शियसनेस इन द बिगिनिंग ऑफ लाईफ, म्हणजे ह्या भूतलावर किंवा ह्या पृथ्वीवर जीवन कसं सुरू झालं हा एक प्रश्न आहे. नंतर कॉन्शियसनेस, ज्याला आपण जाणीव म्हणतो, ती जाणीव म्हणजे काय? क्वेश्चन अबाउट द युनिव्हर्स, व्हॉट केम फ्रॉम द बिग बँग, इज द युनिव्हर्स इन्फायनाईट ऑर जस्ट व्हेरी बिग. म्हणजे ह्या विश्वाची मर्यादा काय आहे? हे विश्व प्रसरण पावलेलं आहे का एका ठराविक पद्धतीने खूप मोठं आहे? अशा पद्धतीचे प्रश्न विज्ञान उत्तर देऊ शकत नाही. व्हॉट इज द युनिव्हर्स मेड ऑफ अँड विल द युनिव्हर्स एंड, म्हणजे हे कशापासून हे विश्व बनलेलं आहे आणि ह्या विश्वाचा शेवट होणार आहे का नाही? हे विश्व कसं निर्माण झालं? तर अनेक प्रश्न अबाउट, म्हणजे याबद्दल त्या मनाबद्दल किंवा कॉन्शियसनेस ज्याला म्हणतात, मन म्हणतात किंवा जाणीव म्हणतात, हा जाणीव येते कुठून? त्याचा उगम काय आहे? जीवाचा उगम काय आहे? असे अनेक प्रश्न आहेत की विज्ञानात त्याच्यामध्ये फार महत्वाचे आहेत ते प्रश्न आयुष्याच्या दृष्टीने, व्यक्तीच्या जिज्ञासेच्या दृष्टीने आणि व्यक्तीला ज्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात त्या दृष्टीने. परंतु बऱ्याच या प्रश्नाची उत्तरं नाही. व्हाय डू वी ड्रीम, आपल्याला स्वप्न का पडतात? इज टाइम ट्रॅव्हल पॉसिबल, टाइम ट्रॅव्हल शक्य आहे का? आर वी अलोन इन द युनिव्हर्स, इज रियालिटी रिअल, आपण ह्या सगळ्या विश्वामध्ये फक्त माणसं म्हणून आपणच आहोत का? आणखीन कुठे मानवसृष्टी आहे? कॅन्सर पूर्ण बरा कसा करावा? व्हॉट हॅपन्स वेन यू डाय? ह्या अशा अनेक ज्या गोष्टी आहेत त्या विज्ञानात त्याचे प्रश्न नाहीत, त्यांना बिग क्वेश्चन म्हणतात, विच सायन्स डज नॉट आन्सर. आता रियालिटी, कॅन वी बी शुअर दॅट द वर्ल्ड वी एक्सपिरियन्स इज नॉट जस्ट ए फिगमेंट ऑफ अवर इमॅजिनेशन, आज रॉजर पेनरोज. आता हे मोठे मोठे या विज्ञान क्षेत्रातले किंवा या अभ्यास क्षेत्रातले जी मोठी माणसं आहेत त्यांनी हे प्रश्न विचारले आहेत. हा रॉजर पेनरोज नावाचा इंग्लिश मॅथमॅटिशियन होता, मॅथमॅटिकल फिजिसिस्ट, फिलॉसॉफर ऑफ सायन्स आणि हा नोबेल प्राइज पण विनर होता. तो पण त्याने असं विचारलंय, कॅन वी बी शुअर दॅट वर्ल्ड वी एक्सपिरियन्स इज नॉट जस्ट अ फिगमेंट ऑफ अवर इमॅजिनेशन, म्हणजे आपण जे विश्व बघतोय ते खरं आहे का आपल्या कल्पनेचं विश्व आहे? दुसरा प्रश्न, इफ वी एन्काउंटर अलाइन लाईफ, म्हणजे परग्रहात असलेले जर का एखादे जीव आपल्या संपर्कात आले किंवा आपल्या दृष्टीत आले, चान्सेस आर वी वुड नॉट रेकग्नाइज, नॉट इवन इफ वी वेअर ऑन अर्थ, सेज रॉबर्ट हॅझन. रॉबर्ट हॅझन नावाचा अमेरिकन खनिजशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ आहे. तो म्हणतो की परग्रही जीवन जे आहेत, म्हणजे दुसऱ्या ग्रहामध्ये असलेले जीव असतील, ते आले समजा आपल्या, तरी आपण ओळखू शकू का ते कसे असतील? डू वी हॅव फ्री विल, आपल्याला निर्णय घ्यायची स्वातंत्र्यता असतं का आपल्या जीवनामध्ये? द मोर वी फाइंड आउट अबाउट हाऊ द ब्रेन वर्क्स, द लेस रूम देअर सीम्स टू बी फॉर पर्सनल चॉईस ऑर रिस्पॉन्सिबिलिटी, सेज पॅट्रिशिया चर्चहेड. ही कॅनेडियन अमेरिकन विश्लेषक तत्वज्ञ आहे. न्यूरोफिलॉसॉफी आणि मनाच्या तत्वज्ञानासाठीच्या योगदानासाठी ती प्रसिद्ध आहे. ती म्हणते की आपला मेंदू कसा काम करतो आणि ह्या मेंदूच्या कामावर जर का आपण लक्ष दिलं आणि ते काम लक्षात घेतलं तर असं दिसतंय आपल्याला की आपल्याला निर्णय स्वातंत्र्य आपल्या आयुष्यात नाहीच आहे. मुळे आपले निर्णय हे आधी इज द युनिव्हर्स डिटर्मिनिस्टिक. या ठिकाणी हा जो माणूस आहे तो व्हॅडरॉल असं काहीतरी नाव आहे त्याचं, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ आहे. क्वांटम इन्फॉर्मेशन थिअरी आणि क्वांटम एन्टँगलमेंट वगैरे ह्या विषयाचा प्रसिद्ध आहे तो माणूस या क्षेत्रातला.
तो असं म्हणतो, इज द युनिव्हर्स डिटर्मिनिस्टिक, हावेवर यू लुक ॲट इट द अँसर सीम्स टू बी मे बी. म्हणजे ह्या विश्वात जे काही चाललेलं आहे ते आपण प्रेडिक्ट करू शकतो का, डिटरमाइन करू शकतो का, तर त्याचं उत्तर हो किंवा नाही असं नाही देता येत, मे बी असंच द्यायला लागतं. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या ज्या मर्यादा आहेत विज्ञानाच्या आणि सगळ्या विज्ञान क्षेत्राच्या गोष्टींच्या, त्या आपण व्हॉट इज कॉन्शियसनेस, हाऊ डज अ ब्रेन विथ इट्स डायव्हर्स डिस्ट्रीब्युटेड फंक्शन्स कम टू arrive at a unified sense of identity, as Paul Brook. And will we ever have a theory of everything? 2000 years of rational inquiry may be approaching their crowning glory. Just one more push could be enough. म्हणजे कधीतरी असे एखादे शोध लागतात. जेव्हा तो पेनिसिलिनचा शोध लागला होता त्यावेळेला असं वाटलं होतं की पेनिसिलिनने सगळे रोग बरे होतात, म्हणजे आता आपल्याला पूर्ण आरोग्यशास्त्र हातात आलं. परंतु जसजसे नवीन नवीन औषधं येत आहेत तसतसे नवीन रोग निर्माण होत आहेत. म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीची थेअरी कायमची समजेल का असा प्रश्न असेल तर त्याचं विज्ञानाकडे उत्तर नाही. व्हॉट हॅपन्स आफ्टर यू डाय? वी हॅव ऑल वंडर्ड इफ देर इज अन आफ्टर लाईफ, बट ओनली अ फ्यू आर ब्रेव्ह ऑर फुलिश इनफ टू ट्राय अँड फाइंड आउट. हा मेरी रोच नावाचा अमेरिकन ऑथर आहे, स्पेशलायझिंग इन पॉप्युलर सायन्सेस अँड ह्युमर. तो असं म्हणतो की आपण मेल्यानंतर आपलं काय होतं, कुणाला काय समजतं का? त्यातले काहीच फक्त अत्यंत शूर किंवा मूर्ख लोक आहेत, ते म्हणतात की आम्हाला समजतं, पण बऱ्याचशा लोकांना काही समजत नाही. आता मृत्यू हा तर प्रत्येकाला येणार आहे, परंतु त्याबद्दल आपल्याला विज्ञान काही सांगू शकत नाही. व्हॉट कम्स आफ्टर होमोसेपियन्स? आता होमोसेपियन म्हणजे माणसाचा जो अत्यंत बेसिक जो पूर्व सर्व माणसाची जी ही होती त्याला होमोसेपियन म्हणतात. ऑल स्पेसीज आर फेटेड इदर टू डाय ऑर टू इव्हॉल्व इन टू समथिंग एल्स, ऑल एक्सेप्ट ह्युमन who have a choice of transcend future, says जेम्स ह्युजेस. हा एक प्रसिद्ध माणूस आहे. तो म्हणतो की एक माणूस असा आहे की जो त्याच्या जीवनामध्ये अत्यंत उच्च स्थितीला जाऊ शकतो, पण बाकी ज्या प्राणी आहेत ते फक्त जन्म घेतात आणि मरून जातात. म्हणजे अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे की स्वतःला जाणण्याची क्षमता फक्त माणसामध्ये आहे, ती इतर प्राण्यामध्ये नाही. आता असं जर असेल तर मग माणसाची प्रगती झाल्यानंतर किंवा माणूस अधिक उत्क्रांत झाल्यानंतर त्याचं पुढे काय होईल या प्रश्नाचं उत्तर नाहीये, कारण माणूस उत्क्रांत होऊन माणूसच होतो. परंतु अध्यात्म सांगतं की तो ब्रह्मस्वरूप होतो, परंतु विज्ञानामध्ये ही संकल्पना नाही. तर अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी आपण कशासाठी बघतोय की ज्या विज्ञान युगास, ह्याला विज्ञान युग म्हटलं जातं, आणि या विज्ञान युगामध्ये विज्ञानाच्या व्यतिरिक्त दुसरी कुठली गोष्ट मान्य केली जात नाही. तर विज्ञानासह सगळ्या गोष्टीच कळतात असं नाही. म्हणून जशी एकीकडे बुद्धी महत्वाची आहे तशी दुसरीकडे काही पद्धतीने योग्य श्रद्धा सुद्धा महत्वाची आहे. आता हे विज्ञानाचे एक भाग समजून सांगितल्यानंतर स्वामीजींनीच या पुस्तकामध्ये एक दोन सुक्ताचा उल्लेख केलेला आहे. स्वामीजी म्हणतात प्राचीन सूत्रे ही सूक्ष्मात ज्ञानसूचकच. म्हणजे ही जी सुक्त आहेत ती सुक्त जी आहेत ती खूप अर्थपूर्ण आहे, परंतु त्याचा अर्थ लावणं काही सोपं नाहीये. अस्य वामीय सुक्त नावाचं एक सुक्त आहे, ते ऋग्वेदाच्या 5व्या अध्यायातलं एक सुक्त आहे. पण असं म्हटलं जातं की जे अभ्यासक आहेत ते असं म्हणतात की अस्य वामीय सूत्रामध्ये जी काय माहिती आहे त्याच्यामध्ये प्रकाशवेग, जो प्रकाशवेग म्हणजे प्रकाशाचा वेग किती आहे ते खूप उशिरा विज्ञानाला समजलं. ते अस्यवामीय सूत्र म्हणजे वेद काळातलं हे सूत्र आहे ऋग्वेदातलं. ते म्हणतात त्याच्यामध्ये प्रकाशवेग आणि ग्रहातल्या अंतराची मापं लपलेली आहेत. म्हणजे पृथ्वीचे जे उपग्रह, सूर्यमालेचे जे ग्रह आहेत त्या प्रत्येक ग्रहातलं अंतर किती आहे ते बरोबर सांगण्याची क्षमता किंवा सांगण्याची जी काही गोष्ट आहे, रहस्य जे आहे ते ह्या सुक्तामध्ये दिलेलं आहे. हा स्वामीजींनी आपल्या या बुद्धियोगामध्ये लिहिलेला आहे. आता ह्या अस्यवामीय सुक्ताबद्दल जर का कुणाला उत्सुकता असेल तर ह्याच्याबद्दलचे अनेक व्हिडिओ आपल्याला युट्यूबवर बघायला मिळतील किंवा याची माहिती मिळू शकते. आणि हे जे सुक्त आहे ते सुक्त वरवर वाचलं तर त्याचं काही कळणार नाही, परंतु अत्यंत सुप्त पद्धतीने किंवा ज्याला आपण कोड लँग्वेज म्हणतो किंवा समजून घेण्याच्या पद्धतीने जी ज्ञानी माणसाला समजू शकतात, तर अशा आणि म्हणूनच अशा प्रकारची जी वेदाचे सुक्त आहेत किंवा वेदातल्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावर
उपनिषदांच्यावर शंकराचार्यांनी विस्तृत टीका केलेली आहे. आणि शंकर टीकेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या समजत नाहीत त्या अधिक सोप्या पद्धतीने समजून सांगितलेल्या आहेत. स्वामीजींनी असं पण म्हटलेलं आहे की विज्ञान परिभाषेत गीता हा स्वामीजींनी लिहिलेला ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या इंग्रजी आवृत्तीमध्ये विज्ञान आणि गीता यातली अनेक साम्यस्थळं परिशिष्ट ड मध्ये दिलेली आहेत. परिशिष्ट ड बघा या विज्ञान परिभाषेत गीता म्हणजे सायन्स गीता इन टर्म्स ऑफ लेटेस्ट इन सायन्स नावाचं इंग्लिश पुस्तक आहे. त्याचा जो डी अपेंडिक्स आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आपण नंतर कधी वेळ मिळाला तर बघू, पण आता तर त्याच्याबद्दलचे डिटेल्स माझ्याकडे नाहीयेत. ओमचे 125 पुरावे त्याच्यामध्ये त्यांनी विज्ञान आणि गीतेमध्ये साम्यस्थळे दिलेले आहेत. न्यूएचे अनेक मंत्रग्रंथांची छोटी छोटी पुस्तकं आहेत. त्या ठिकाणी सुद्धा आधुनिक सूत्रांचे या प्राचीन सूत्र जे आहेत प्राचीन मंत्रांचे आधुनिक भाषेत अर्थ स्वामीजींनी सांगितलेले आहेत. अर्थात हे सगळं स्वामीजी सांगताना स्वामीजी म्हणतात की ह्याच्यामध्ये बुद्धिवादाची पिछेहाट नाहीये किंवा बुद्धिवादावर टीका नाहीये, पण आपण हेच बघतोय की विज्ञान नवीन आहे आणि अध्यात्म वेद किंवा उपनिषद ही खूप जुनी आहेत. म्हणून जुनी आहेत म्हणून ती टाकावी आणि नवीन आहे म्हणून चांगलं असं न करता नव्यात सुद्धा चूक सापडू शकते आणि जुन्यातही काही बरोबर सापडू शकते. हा जर का दृष्टिकोन ठेवला तर त्या दृष्टिकोनाला खरा बुद्धिवादी दृष्टिकोन म्हणावा लागेल. आणि म्हणून आपण अमुक एक ठिकाणी बाबा वाक्यप्रमाणे जसं वेदात म्हणत काय कामा नाहीये तसं सुद्धा विज्ञानामध्ये सुद्धा जे जे विज्ञानाने सांगितलेलं आहे ते संपूर्ण आहे आणि ते सर्व कल्याणकारी आहे असं सुद्धा आपण मानलं न पाहिजे. म्हणून जिथे सत्य सापडेल तिथून घ्यावं आणि याच्यात हे जुनं हे नवं असा विचार करणं हे काही बरोबर नाही असं आपल्याला स्वामीजी या ठिकाणी सांगतायत. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. तसं जसं आपण हे पहिलं सूत्र बघितलं आस्यवामेव सुक्त त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की 164 जे सूक्त आहे या सगळ्या ऋग्वेद मधलं ते अध्यात्म दर्शन आणि प्रकृती या दोन्ही गोष्टीमध्ये बरंच ज्ञान देतं. या आस्यवामेव सुक्तामध्ये विशेष गोष्टी जे सांगितलेल्या आहेत ते मगाशी आपण बघितल्या. त्याच्यापेक्षा इतर गोष्टी अशा आहेत की ब्रह्मांड आत्मा प्रकृती आणि ह्या सगळ्याचं ज्ञान ह्याचे जे विभिन्न पैलू आहेत त्याच्यावर अत्यंत ज्ञान देणारा प्रकाश ह्या आस्यवामीय सूक्तामध्ये दिलेला आहे. आणि ऋग्वेदामध्ये या सूक्ताचं खूप महत्व मानलेलं आहे. विमानशास्त्राबद्दल सुद्धा माहिती आस्यवामेय सूक्तामध्ये आहे. म्हणजे विमान आता जे विमान आपण अलीकडे वापरतो त्याच्याबद्दल सुद्धा ऐसा माना जाता है कि ऋग्वेद के आस्यवामीय सूक्त में विमान बनाने की तरीके का संकेत दिया गया है जो विमान शास्त्र के लिए महत्वपूर्ण है. थोडक्यात हा एक महत्वाचं सूक्त आहे आणि या सूक्ताचा सुद्धा अभ्यास व्हायला पाहिजे आणि त्याच्यात जो महत्वाचा भाग आहे जो आपल्या जीवनाला उपयुक्त आहे तो आपण घेतला पाहिजे. हाच स्वामीजी बुद्धिवादी ग्रंथात सांगतात. आता नासदीय सूक्त म्हणून एक ऋग्वेदातलं 10व्या मंडळातलं 129 सूक्त आहे. आता हे सूक्त पण खूप महत्वाचं आहे. हे सूक्त सुद्धा समजायला अत्यंत गूढ आहे. पण हे सूक्त सुद्धा जो विज्ञानाला उत्तर देण्यासारखा जो प्रश्न नाही की हे विश्व कसं निर्माण झालं. विश्व निर्माणाच्या थेअरीज आहेत कन्सेप्ट आहेत म्हणजे हायपोथिसिस आहे विज्ञानाचं. परंतु ह्या प्रश्नाचं उत्तर या नासदीय सूक्तामध्ये शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून हे सूक्त सृष्टीचं स्तोत्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं. विश्व कशातून निर्माण झालं किंवा हे विश्व अस्तित्वात येण्यापूर्वी इथे काय होतं ह्या सगळ्या प्रश्नांचा उल्लेख या सूक्तामध्ये आहे आणि त्याची उत्तरं पण दिलेली आहेत. आता या सूक्तामध्ये अस्तित्वात नसलेली अवस्था म्हणजे अस्तित्वात असलेली अवस्था आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण अस्तित्वात नसलेली अवस्था जी आपण म्हणतो की बिग बँग पूर्वी काहीच नव्हतं आणि त्याच्यातून ती अस्तित्वात नसलेली अवस्था म्हणजे ना असत सत आणि असत तर ना असत यावर भर दिलेला आहे. आणि हे सूत्र जे आहे ते मानवी इतिहासातलं सर्वात प्राचीन तर्क किंवा सिद्धांत आहे असं मानलं जातं कारण हे विश्वाच्या उत्पत्तीवर प्रश्न विचारते आणि अज्ञानाचा शोध घेण्याचा प्रयत्न करते.
ह्या नासदीय सुक्तामध्ये एकीकडे कल्पनाशक्ती आणि अज्ञाताचा शोध घेण्याची प्रतिभाशक्ती या दोन्हीचा वापर केलेला आहे. आणि नासदीय सुक्ताचं जो महत्व आहे ते त्यातले वैज्ञानिक विचार आहेत की विश्वाची निर्मिती का झाली हा वैज्ञानिक प्रश्न आहे, प्रश्न विज्ञानात आधारित प्रश्न आहे, तो त्यांनी तिथे विचारलेला आहे, त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. हे सुक्त अनेक धार्मिक आणि दार्शनिक विचारांना प्रेरणा देते आणि म्हणून नासदीय सुक्त भारतीय संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे आणि त्याचे अनेक अर्थ आणि अनेक संदर्भ आहेत. मानवी इतिहासात जगाच्या उत्पत्ती संबंधीचे अनेक सिद्धांत किंवा तर्क मांडले आहेत. त्यातील नासदीय सुक्त हा सर्वात प्राचीन सिद्धांत असावा. म्हणजे ह्याच्याबद्दल विचार खूप झालेला आहे, परंतु हजारो वर्षापूर्वी सुद्धा हा विचार झालेला आहे आणि तो अत्यंत बेसिक आणि एक्झॉस्टिव्ह विचार झालेला आहे. त्याच्याबद्दल त्यांनी प्रश्न निर्माण केलेले आहेत आणि तर्क आधारित सिद्धांत मांडलेले आहेत. आणि कल्पनाशक्ती आणि अज्ञाताचा शोध घेऊ इच्छिणारी रचनाकर्त्यांची प्रतिभा ह्यासाठी हे सूत्र नावाजलेलं आहे. आणि या अनेक सुक्त ही जी सुक्त आहेत त्यांचे कवी किंवा त्याचे ऋषी वेगवेगळे होते असं मानलं जातं. म्हणजे एकच सुक्त आहे, परंतु अनेक लोकांच्या ज्ञानातून, अनेक लोकांच्या चिंतनातून, अनेक लोकांच्या अभ्यासातून ते झालेलं आहे. आता यातलं एक उदाहरण म्हणतो, त्यातलं जे पहिलं सूत्र आहे याच्यातलं, त्याचं मराठी एक ट्रान्सलेशन एकाने केलेलं आहे, ते मिळालं होतं. ते वाचतो मी, म्हणजे काय पद्धतीचा विचार त्या सुक्तात झालेला आहे तो आपल्याला कळेल. तेव्हा ना सत्य होते ना असत्य होते, वायूही नव्हता आणि त्याच्यावरही आकाशही नव्हते, तसेच रात्र आणि दिवसांचे प्रकटणे नव्हते, सर्वत्र निर्वात पोकळी होती, त्याशिवाय तेथे काहीच नव्हते. ना होता मृत्यू ना अमृतत्व, तेव्हा रात्री दिवसाचे प्रकटणे नव्हते, निर्वाताने एका स्वतःला आणले जेव्हा, आणिक नव्हते नाही काहीच नव्हते. धनंजय म्हणून कोणीतरी आहेत, त्यांनी हे समश्लोकी भाषांतर केलेलं आहे मराठीमध्ये नासदीय सुक्ताचं. थोडक्यात अत्यंत बेसिक जे प्रश्न आहेत, जे विज्ञान अजून सुद्धा त्याच्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतायत, त्याचा विचार, त्याची कल्पना आणि त्याच्यावर तर्क आधारित मांडणी या सगळ्या सुक्तामध्ये केलेली आहे. म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात हे सगळं जे भाग आहे हे श्रद्धेवर आधारित आहे आणि ती जी त्यांची प्रज्ञाबुद्धी आहे किंवा जी ऋतंबरा बुद्धी आहे त्या बुद्धीतून प्रगट झालेली सगळी सुक्त आहेत, स्तोत्र आहेत, त्याच्यावर श्रद्धा ही आवश्यक आहे. आणि तिथे विज्ञान आणि अध्यात्म याचं काहीच जमत नाही असं आपल्याला दिसतं. आता हे सगळं आपण बघून झाल्यानंतर आपण प्रस्तावनेचं वाक्य स्वामीजींचं जे आहे ते परत एकदा बघूया. पहिलं प्रकरण आहे त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की बुद्धियोग आणि श्रद्धायोग यातील विषय परस्पर विरोधी असावेत अशी शंका कोणाला येईल. बुद्धी आणि श्रद्धा या गोष्टी परस्पराला छेद देणाऱ्या आहेत असे वरवर पाहता वाटेल, पण मग काय करायला पाहिजे? बुद्धिनिष्ठेवर श्रद्धा हा समन्वय बरा. कारण बुद्धीच्या मर्यादा, आपण बुद्धीच्या मर्यादाही बघितल्या, विज्ञानाच्या मर्यादाही बघितल्या, अध्यात्माच्या मर्यादा बघितल्या, अध्यात्माच्या उपयुक्तता पण सुद्धा बघितल्या. तर बुद्धीच्या मर्यादा जाणून सुद्धा तीच आपलं भरं करेल असं मांडण्यात, म्हणजे मला बुद्धियोगाचा अभ्यास करून स्वतःचं कल्याण करायचं असं म्हणत असताना मला बुद्धीच्या मर्यादा माहित आहेत, परंतु तीच मला बरं करेल किंवा तीच माझी इच्छा पूर्ती करेल, मला सुखी करेल असं मांडण्यात श्रद्धेचा थोडा अंश येतोच. म्हणून बुद्धीला मर्यादाच नाही असं म्हणावं तर आपण बघितलं तर लिमिटेशन ऑफ सायन्स, फ्रंटियर ऑफ सायन्स, पॅराडॉक्सिस सायन्स सगळं आपण बघितलं. तर बुद्धीवर तरी आपण श्रद्धा ठेवायला लागते त्या पद्धतीने. आणि आपण आयुष्यात श्रद्धा करतच असतो ना. समजा मी जेव्हा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातो, मग ट्रेननी जाईन, प्लेननी जाईन, कुठल्याही गोष्टीने जाईन, तेव्हा त्या ठिकाणी तिकीट काढून मी बसल्यानंतर मला ह्या विमानातून किंवा या गाडीतून योग्य ठिकाणी अत्यंत योग्य पद्धतीने पोहोचवलं जाईल ही श्रद्धाच असते ना. प्रत्येक ठिकाणी काय आपण व्हेरीफाय करत नाही. तर श्रद्धा ही आवश्यक गोष्ट आहे, फक्त श्रद्धा ठेवताना ती योग्य ठिकाणी ठेवली गेली आहे का नाही हे आपल्याला बघायला पाहिजे. आता विज्ञान युग असं आपल्या आधुनिक युगात म्हटलं जातं आणि मानवी बुद्धीचा विलास या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात घडला असून जे पूर्वी कल्पनेतही नव्हते ते विज्ञानाने साध्य केले आहे असे आपल्याला अनुभवास आणून दिले आहे असे सांगितले जाते. हे काही प्रमाणात खरं आहे, पण विज्ञानात श्रद्धेला स्थान नाही, व्यक्तिगत अनुभवाला मान्यता नाही.
आणि म्हणून मानवाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने त्याला मर्यादा कशा प्राप्त होतात ते आपण काहीशा विस्ताराने आता पाहिलं. अर्थात हे माझं मांडणं झालं, ह्याला खूप मर्यादा आहेत माझ्या स्वतःच्या आणि माझ्या स्वतःच्या विचार करण्याच्या. म्हणून प्रत्येकाने यावर स्वतंत्र अभ्यास चिंतन करणं हे अगत्याचं आहे. बुद्धियोगाचा विचार करत असताना ह्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत स्वामीजी जे सांगतायत ते आपण नीट समजून घेतलं पाहिजे. आणि नाहीतर नाही समजून घेतलं तर त्यांचा जो संदेश आहे, त्यांना जे आपल्याला सांगायचं आहे, त्यांना जे आपल्यापर्यंत पोहोचवायचं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून आपण एकीकडे विज्ञान मर्यादा आणि दुसरीकडे अध्यात्म वाङ्मयातलं श्रेष्ठत्व समजून घेत आहोत आणि नंतर बुद्धीच्या आधाराने आपली इच्छापूर्ती कशी होईल यावर अभ्यास या चिंतन ग्रंथाच्या आधारे करणार आहोत. आईन्स्टाईन म्हणलेत, ट्राय नॉट टू बिकम ए मॅन ऑफ सक्सेस बट रादर ट्राय टू बिकम ए मॅन ऑफ व्हॅल्यू. म्हणजे यशापेक्षा तुम्ही कुठल्या मूल्याने ते यश मिळवलंय हे महत्वाचं आहे. आणि मग ह्या पद्धतीने आज आपण विचार करत असताना आपल्याला ध्यान करायचं आहे 10-12 मिनिटं. एक शेवटचा मुद्दा घेऊ आपण आणि ध्यानाकडे जाऊया. भौतिक समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगती ह्या दोन्ही गोष्टी एकत्र यायला पाहिजेत. म्हणजे भौतिक समृद्धी खूप होते परंतु वागण्याला तारतंत्र नाही आणि अत्यंत स्वार्थी वृत्ती आहे, अहंकार वृत्ती आहे, त्याचा काय उपयोग नाही, माणूस सुखी होऊ शकत नाही. आणि भगवद्गीतेमध्ये हेच सांगितलेलं आहे. अध्यात्म ते व्यवहारी सलग रेषा असं जर का आपण विचार करायला सुरुवात केली तर भगवद्गीतेची आठवण होते. आपण थोडक्यात बघू, खूप महत्वाचा विषय आहे परंतु आपल्याकडे फार वेळ नाही. भगवद्गीतेमध्ये अर्जुन आणि श्रीकृष्णामधला संवाद आहे. अर्जुन हे सर्वसामान्य माणसाचं व्यवहाराचं प्रतीक आहे आणि श्रीकृष्ण हे अध्यात्माचं प्रतीक आहे. आणि भगवद्गीतेच्या शेवटी असं म्हटलंय की यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीती मतिः मम. गीतेचा समारोप म्हणून असं संजय धृतराष्ट्राला सांगतो की जिथे योगेश्वर कृष्ण आहे आणि धनुर्धर अर्जुन आहे तिथे श्री म्हणजे समृद्धी, विजय म्हणजे यश हे एकत्र आलेले आहेत. बघा, ज्या ठिकाणी अर्जुन आणि श्रीकृष्ण एकत्र आहेत तिथे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे विशेष प्रकारची समृद्धी आणि त्याचं आपल्याला वर्णन करण्याचं सर्वांचं कल्याणकारी राज्य असं करता येईल. त्याच्यासाठी नीती आणि नैतिक आचरण जिथे चालू असतं तिथे चांगलं राज्य होईल, तयार होईल असं म्हटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये शब्द कुठले आले? समृद्धी, यश, कल्याण आणि नैतिक आचरण. लक्षात घ्या, समृद्धी, यश, कल्याण आणि शेवटी नैतिक आचरण हे 4 शब्द जर आपण पाहिले तर त्याच्यामध्ये अध्यात्म हा शब्द नाहीये. परंतु ह्याच भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला अनेक वेळा तस्मात योगी भव, तू योगी हो, तू योगी हो, तू योगी हो असं अनेक वेळा म्हटलेलं आहे. आणि योगी म्हणजे योगाचं आचरण करून प्रत्यक्षात जे परमतत्व आहे त्याचा अनुभव घे असं श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे. म्हणजे अध्यात्माने व्यवहाराला असं सांगितलेलं आहे. आणि सांगितलंय युद्ध केलंच तर हे तुला सगळं मिळेल. म्हणजे युद्ध हा परत व्यवहाराचा भाग आहे, पण ते योग्य कारणासाठी कर, नीतिमूल्यावर आधारित कर. म्हणजे एका व्यक्तीला ह्या दोन्ही गोष्टी मिळवणं शक्य आहे असं गीतेमध्ये दिसतं. आणि हे अनेक वेळा सांगितलेलं आहे. आता 18व्या अध्यायाचं आपण उदाहरण घेतलं, पण दुसऱ्या त्या अध्यायामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे, हरलास तर तुला स्वर्ग मिळेल आणि युद्ध जिंकलास तर तुला पृथ्वीचं राज्य मिळेल, त्याचा तू उपयोग घेशील. म्हणजे दोन्हीकडे तुला हतोवा प्राप्स्यसी स्वर्गम जितवा वा भोग्यसे महिम. म्हणजे तू जरी हरलास तरी तुला स्वर्ग मिळेल, तुला फायदाच आहे, आणि जिंकलास तर पृथ्वीचं राज्य मिळेल. पण हे कर्तव्य करण्यासाठी युद्ध कर. 11व्या अध्यायामध्ये परत त्यांनी म्हटलेलं आहे की तस्मात उत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुंक्ष राज्य समृद्धम. उठ, यश मिळव, शत्रूला जिंक, त्यांच्यावर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे. आणि 16व्या अध्यायात दैवी संपत्तीचं वर्णन केल्यानंतर त्याने असं सांगितलेलं आहे की ही सगळी दैवी संपत्ती मोक्षाला सहाय्यक ठरते आणि असुरी संपत्ती बंधनात घालते. पण तू काळजी करू नकोस, दैवी संपत्ती घेऊन जन्माला आलेला पांडव म्हणजे मोक्षाचा अधिकारी आहेस.
म्हणजे आध्यात्मिक अनुभव घेण्याचा तू अधिकारी आहे असं सांगितलं. म्हणजे एकाच वेळी तू या सगळं यश मिळव, समृद्धी मिळव, शत्रूंना जिंक, सगळ्यांचं कल्याण कर, अशा पद्धतीने तुझ्या राज्यामध्ये सतत नैतिक आचरण चालू राहील आणि मग तू मोक्षाचा अधिकारी होतील असंही सांगितलेलं आहे. तर थोडक्यात भौतिक समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगती हे एकत्र जाऊ शकते असं श्रीकृष्णाने ह्या भगवद्गीतेच्या माध्यमातून अर्जुनाला उपदेश केलेला आहे. म्हणजेच अध्यात्माने व्यवहार समृद्ध केलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर ह्या ठिकाणी आपला आजचा जो भाग आहे चिंतनाचा किंवा अभ्यासाचा तो आपण त्या ठिकाणी थांबूया आणि आपण आपल्या ध्यानाकडे जाऊया. आज सुद्धा आपण बुद्धी देवता गणेशाचं ध्यान करणार आहोत. सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी पाठीचा कडा ताट ठेवून बसा, मन शांत करा. आतापर्यंत जो आपण विषय ऐकला त्याच्यावर चिंतन केलं, ते विचार मनात आणा. आपल्याला बुद्धीच्या माध्यमातून स्वतःचं इच्छा तृप्ती हे साध्य मिळवायचं आहे आणि त्यासाठी आपण ध्यान करत आहोत. गणेश ध्यानाची सोपी पद्धत येथे दिली आहे. मनशक्ती व मनशांती ही अतिशय उपयुक्त ध्यान पद्धत स्वामी विज्ञानानंद यांनी सुचवली आहे. उत्कृष्ट अनुभवासाठी सत्कृत्य आणि निस्वार्थ कामाची जोड देणे आवश्यक आहे. हे ध्यान किमान 12 मिनिटे करावे. हे ध्यान करताना जागा व वेळ निश्चित करावी. सुरुवातीला शांत बसावे. संपूर्ण शरीर शिथिल करून श्वासावर मन एकाग्र करावे. आपली आवडती कुठलीही गणेश मूर्ती किंवा गणेशाचे चित्र डोळ्यासमोर आणावे. सोपेपणासाठी एक गणेशाची प्रतिमा येथे दिली आहे. डोळ्यासमोर आणलेली गणेशाची प्रतिमा ओम गंग गणपतये नमः या मंत्रासह भव्य होत जाते आहे आणि संपूर्ण विश्व व्यापते आहे अशी कल्पना करावी. त्यामुळे मनाच्या अनंतत्वाचा अनुभव येईल. कालांतराने मूर्ती लहान होत जाते आहे आणि अखेरीस त्याचे रूपांतर बिंदुरूप होते आहे आणि शेवटी शून्य रूप होते आहे अशी कल्पना करावी. अशी कल्पना करता करता शून्यात विरून जाण्याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल. ध्यानासाठी शुभेच्छा. Oh
गणपतये नमः। 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 गणपतये नमः।
हरिओम हरिओम. या ठिकाणी आपलं ध्यान प्रक्रिया पूर्ण होते आहे. सर्वांनी आपल्या हाताने आपला चेहरा सर्वांना हरिओम.